सारे संसार का प्यार तू मिले दिल खिले तू मिले दिल खिले ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेडिंग अॅनिव्हर्सरी स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही व्हिडिओ डेमोमध्ये बघितलाच असेल, एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या फ्रेंड्सचा, भावाचा, बहिणीचा, कोणाचा पण, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। जे व्हिडिओची प्रत्येक जी स्टेप असते ती खूप इम्पॉर्टंट असते, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि कडक व्हिडिओ बनवता येतो। तर व्हिडिओला पूर्ण बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। आणि तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, की तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते इथं पिन करून ठेवलेलं आहे, बघू शकता टेलिग्रामवरती। सिंपली तुम्ही यावरती क्लिक करून हे काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा। त्यावरती तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर ते पण तुम्ही तिथं मेसेज करू शकता। तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा। आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा। आणि तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिसोर्स सिलेक्ट करून टाकायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय आहे, इथं बघू शकता बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल, या ऑडिओच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल त्या फोल्डरमधून आपल्याला तो ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी आता ऑडिओ ॲड करून घेतो। तर आपण ऑडिओ ॲड केलेला आहे, ठीक आहे। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं काय आहे, आपल्याला इथं बघू शकता पुढं एक मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे जे फोटो असतील आणि म्हणजे ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल लग्नाचा, त्यांचे फोटो तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचे। तर सिम्पली मी इथनं काही फोटो आता जे माझ्याकडे आहे ते फोटो मी यूज करून घेतो। तुम्हाला ज्यांच्या कोणाचा बड्डे असेल लग्नाचा त्यांचा तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर बघू शकता मी इथनं काही फोटो सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर करायचं काय आहे, तुम्हाला राईट 19 फोटो सिलेक्ट करायचे, फक्त 19 फोटो, ठीक आहे। 19 फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला एकदा फोटो परफेक्टपणे ॲड झालेले ते चेक करायचं। तिथं बघू शकता या फोटोवरती क्लिक करायचं, काहीतरी सर्च ऑप्शनवर जाऊन तुम्ही अशा प्रकारे झूम करून घेऊ शकता तुम्हाला झूम करायचे असतील तर। त्यानंतर बघू शकता आपल्याला जे काही फोटो आहे, बघू शकता या फोटोची तुम्हाला बॉर्डर दिसत असेल साईडना, ती बॉर्डर आपल्याला काढून टाकायची। तर त्यासाठी काहीतरी सर्च ऑप्शनवरती क्लिक करून असं झूम करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे सगळे फोटो एकदा बघून घ्यायचे, पूर्ण फोटो, ठीक आहे। तर मी बघू शकता काही फोटो जे यांना बॉर्डर आहे साईडनं, त्या बॉर्डर आपल्याला काढायच्या, त्यासाठी आपल्याला झूम करून घ्यावं लागेल, जसं मी करतोय तसं, ठीक आहे। तर सगळे फोटो तुम्हाला चेक करून घ्यायचे एकदा। तर बघू शकता सगळ्या फोटोंची जी मी साईजची जी परफेक्टपणे फोटो ॲडजस्ट करून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता आता आपल्याला इथं बीटनुसार जे फोटो ॲड करायचे। तर ही जी बॅकग्राऊंड आहे ब्लॅक बॅकग्राऊंड ती तुम्हाला पुढं सरकवायची, अशा प्रकारे बघू शकता। राईट इथं तुम्हाला इथं बघू शकता पहिली बीट सुरुवात होती, इथं यायचं आहे आणि इथपर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे। इथपर्यंत घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथनं जे बीटनुसार फोटो ॲड करायचे, त्यासाठी आपल्याला करायचं काय, आता फोटोवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं जी दुसरी बीट सुरुवात होती तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर बघू शकता परत इथं अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता पूर्ण जिथं बीट दिसते तुम्हाला तिथं तुम्हाला ॲडजस्ट हे करून घ्यायचं आहे, ठीक आहे। समोरील पार्ट कट करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकता।
आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला लगेच विसरू नका, आता लगेच सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला समोरील जे पार्ट आहे ते कट करून टाकायचे. ठीक आहे. आणि इथं बीट तुम्हाला बघू शकता, इथं बीट साफ म्हणजे क्लिअरपणे बीट दिसते. ठीक आहे. जिथं बीट वाटते तिथं आपल्याला समोर पार्ट करून टाकायचा आहे फोटोचा, जिथं बीट फास्ट होते तिथं. ठीक आहे. तिथे तुम्हाला बीट तर दिसतच असेल, बघू शकता जिथं फास्ट झालेली तिथे आपल्याला याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. इथे बघू शकता परत इथे एक बीट आहे. अशाच प्रकारे आपल्याला बीटनुसार जे एकदम प्रोफेशनलपणे फोटो व्हिडिओ दिसला पाहिजे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. सॉरी, आपल्याला पुढली बीट जी इथे बघू शकता, नाही इथं आहे वाटतं. ठीक आहे. ऐकून घेऊ थोडीशी. इथे बघू शकता, त्यानंतर इथं तर आपल्याला इथं परत एक बीट द्यायची. परत इथं इथे तर मी सगळ्या बीट ॲड करून घेतो. तर सगळे मी बीटनुसार इथे ॲड केलेले आहे. तुम्हाला टायमिंगनुसार जे दिसून जाईल व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय आहे, आपल्याला इथं एक नंबर लिहायचं. एक नंबरला आल्याच्या नंतर इथं जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि इथं तुम्हाला बघू शकता हा वाला एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. बघू शकता हे वालं. आणि हे बीट स्कॅन ॲप्लिकेशन तुम्हाला इथं बघू शकता, त्यामधनं तुम्हाला हा इफेक्ट यामध्ये काइनमास्टरमध्ये ॲड करून घ्यावा लागेल. आणि यामधला आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे. बघू शकता. सॉरी, यामधला आपल्याला 4 नंबरचा ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले. ठीक आहे. परत क्लिक करायचं आहे, त्यामधला 4 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे. बघू शकता मी जिथपर्यंत आपले जे फोटो आहे मी तुम्हाला परफेक्टपणे दाखवतो. तुम्ही व्हिडिओला बघा, स्किप नका करू. जिथं आपली बीट फास्ट होते तिथनं आपल्याला चेंज करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता आपल्याला इथं 4 नंबरचाच इफेक्ट यामधला ॲड करायचा आहे. जिथं फोटो फास्ट होते तिथं आपल्याला चेंज करायचा परत. ठीक आहे. बघू शकता. सॉरी, 4 नंबरचा. इथं बघू शकता यावरती क्लिक करायचं आणि आणखीन एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. बघू शकता हवाला इफेक्ट ॲड करायचा आहे आणि हा पण तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. त्यामधला आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे. बघू शकता. एकदा आपण ऐकून घेऊया वाटलं तर थोडंसं. ठीक आहे. बघू शकता. परत आपल्याला इथं हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं आता जे फोटो फास्ट निघता इथं यायचं आहे आणि इथं आपल्याला यामधला 2 नंबरचा ॲड करायचा आहे. ठीक आहे. सगळ्या फोटोवरती आता फक्त आणि फक्त या इफेक्टमधला 2 नंबरचा. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोवरती जेवढे फोटो आपले बाकी आहेत सर्वांवरती हाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तर मी सिम्पली सगळ्या फोटोवरती आता ॲड करून घेतो. तर सगळ्यावरती मी ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे. डायरेक्टली लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले ती PNG मी ॲड करून घेतो. बघू शकता ही वाली ती PNG आहे. तिला कैची साईज ऑप्शनवर फोटो स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता जिथपर्यंत आपला व्हिडिओ बॉर्डर PNG आहे, ब्लॅक PNG सॉरी, तिथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि इथं समोरील पार्ट कट करून टाकायचं. सॉरी, याला कट मारून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे कैचीच्या साईडच्या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर आपल्याला इथं 1 नंबरच्या या टेक्स्ट PNGवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती इथं नीला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. आपण पॉपअपचं देऊन घेऊया किंवा तुम्ही दुसरं पण देऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरऑल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता हेवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं जे तुम्हाला आवडेल दोन्हीमधनं. ठीक आहे. बघू शकता हेवाला आपण देऊन घेऊया. त्यानंतर करायचं काय, इथं जिथं आपले फोटो निघतात तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक फिटनेट PNG मिळेल, ती ॲड करायची. हिला कैची साईज ऑप्शनवर फुल टू स्क्रीन करायचं आहे.
फुल स्क्रीन केल्याच्यानंतर ओके करायचं आणि आपली जी टेक्स्ट पेन जी आहे तिला 3 डॉटवर जाऊन बिग टू फ्रंट करायचे आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता तेव्हा त्यावरती क्लिक करायचं आहे. कजेस ह्याच्यावर समोरती क्लिक केलेलं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. खाली ॲडजस्ट केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता ही विटनेट PNGची. त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला इथनं एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची आणि हिला कैची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे. हिची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर कैची साईज ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि आता थोडंसं समोर ब्लॅक पार्ट असल्यामुळे आपल्याला आता कट करून असं पुढं सरकून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला लोगो वगैरे काही ॲड करायचा असेल तर तुम्ही खाली ॲड करू शकता. ठीक आहे, तर बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवला असता पण कॉपीराईटच्या इश्यूमुळे तुम्ही मला समजून घ्या भावांनो, हा व्हिडिओ मी प्ले करून दाखवत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.